वेलकम टू श्रीनाथ सागर ऑनलाईन यूट्यूब चॅनल. काल आपण फर्स्ट मेथड बघितली ए सेपरेशन ऑन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनच्या बेसिसवरती सेपरेशन कसं केलं जातं. यानंतर आपण आज सेकंड मेथड बघूया, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये नक्की काय केलं जातं. दिस मेथड रिक्वायर्ड अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. ही मेथड जी आहे यासाठी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन लागतं, रिक्वायर्ड असतं. द मेन पार्ट्स ऑफ दिस मशीन आर टू टाइप्स ऑफ आयर्न रोलर अँड द कन्व्हेयर बेल्ट मूव्हिंग कंटिन्युअसली अराउंड देम. या मेथडमध्ये काय असणार आहे तर दोन आयर्न रोलर असतात आणि त्या दोन आयर्न रोलरला एक कन्व्हेयर बेल्ट काय केला जातो, बसवला जातो, जो कंटिन्युअसली मूव्ह होतो. जसं इथे डायग्राम दाखवली बघा, हे काय दोन आयर्न रोलर आहेत आणि याला हा जो लावला आहे हा कन्व्हेयर बेल्ट आहे, हा कंटिन्युअसली काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. वन ऑफ द रोलर इज नॉन मॅग्नेटिक व्हाईल द अदर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. यामध्ये एक रोलर असेल तो काय असेल, मॅग्नेटिक असेल. हा मॅग्नेटिक रोलर आहे आणि हा नॉन मॅग्नेटिक रोलर आहे. द कन्व्हेयर बेल्ट moving around the roller is non-magnetic, made up of leather or brass. त्यांनी सांगितले जो कन्व्हेयर बेल्ट आहे या रोलरच्या अराउंड, नॉन मॅग्नेटिक रोलरच्या अराउंड तो काय असणार, लेदर किंवा ब्रासचा. द पावडर ओर इज पोर्ड ऑन द कन्व्हेयर बेल्ट नियर द नॉन मॅग्नेटिक रोलर. काय केलं जातं, ह्या नॉन मॅग्नेटिक रोलरच्या तिथनं ही पावडर ओर अशा प्रकारे काय केली जाते, पोर केली जाते. आणि पोर केल्यानंतर टू कलेक्टर व्हेसल आर प्लेस बिलो द मॅग्नेटिक रोलर. आणि हे जे मॅग्नेटिक रोलर आहे तिथे काय करणार आहे, दोन कलेक्टर ठेवणार आहे या मॅग्नेटिक रोलरच्या बिलो. The particles of the non-magnetic part in the ore are not attracted towards the magnetic roller. Therefore, they are carried further along the belt and fall in the collector vessel placed in away from the magnetic roller. आता बघा काय होतं, जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आहे किंवा इन्ग्रेडियंट आहे ते ह्या मॅग्नेटिक रोलरला अटॅच होणार नाही, ते पुढे स्लिप केले जातील आणि त्यामुळे ते काय होणार आहे, ह्या समोरच्या कलेक्टरमध्ये कलेक्ट होणार आहे. म्हणजे त्या रोलरच्या काय होणार आहे, अवे जाणार आहे. त्यामुळे ह्या कलेक्टरमध्ये ऑटोमॅटिकली काय होतील, कलेक्ट होतील. ॲट द सेम टाइम द पार्टिकल्स ऑफ मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स ऑफ द ore stick to the magnetic roller and therefore fall in the collector vessel near the magnetic roller. आणि जे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट असतील ते काय होतील, ह्या मॅग्नेटिक रोलरला अट्रॅक्ट होतील. अट्रॅक्ट झाल्यानंतर जेव्हा ते पुढे जातील कन्व्हेयर बेल्टनुसार, कंटिन्युअसली कन्व्हेयर बेल्ट मूव्ह होतोय, तर याच्याजवळ आल्यानंतर, कोणत्या नॉन मॅग्नेटिक रोलरच्या जवळ आल्यानंतर किंवा ह्या मॅग्नेटिक रोलरपासून थोडंसं दूर गेल्यानंतर त्याची जी अट्रॅक्ट होण्याची जी कॅपॅसिटी ती लूज होईल आणि ते काय होतील, ह्या खालच्या कलेक्टरमध्ये कलेक्ट होतील. अशा प्रकारे आपण नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आणि मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट हे काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. In this way, the magnetic and non-magnetic ingredient in the ore can be separated depending on their magnetic nature. अशा प्रकारे आपण मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट सेपरेट करू शकतो. पण हे कशावर डिपेंड असतं, त्या ओरचं मॅग्नेटिक नेचर कसं आहे त्यावरती. फॉर एक्झाम्पल, कॅस्टराइट इज ए टिन ओर. कॅस्टराइट जे आहे ते टिन ओर आहे. It contains mainly the non-magnetic ingredient stannic oxide SnO2 and the magnetic ingredient ferrous tungstate Fe
FeWO4 त्यांनी ते सांगितले की जर आपण गॅस्टराइड हे टिन ओव्हर आहे व यामध्ये काय कंटेन असतात तर त्यामध्ये नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंटमध्ये स्टॅनिक ऑक्साईड ज्याला SnO2 आपण म्हणतो आणि मॅग्नेटिक इन्ग्रेडियंटमध्ये फेरस टंगस्टेट असतं FeWO4. These are separated by electromagnetic method आणि हेच गॅस्टराइड जे असतं हे कोणत्या मेथडने सेपरेट केलं जातं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथडने आणि त्यामुळे काय करू शकतो आपण त्यापासून नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आणि मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट सेपरेट करू शकतो. देन फोर्थ फ्लोटेशन मेथड ही एक सेपरेशनची मेथड आहे. The fourth flotation method is based on the two opposite property, hydrophilic and hydrophobic of the particle. आता बघा फोर्थ फ्लोटेशन मेथड ही जी आहे ही दोन अपोजिट प्रॉपर्टी ॲक्वायर करते. त्या दोन अपोजिट प्रॉपर्टीच्या बेसिसवरती फोर्थ फ्लोटेशन मेथड आहे ज्याला आपण हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक ऑफ द पार्टिकल. मग आता यामध्ये नक्की काय केलं जातं. द पार्टिकल ऑफ द मेटल सल्फाइड ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी गेट वेटेड मेनली विथ ऑइल while due to the hydrophilic property the gangue particle get weighted with water. By using this property certain ore are concentrated by fourth flotation method. आता आपण बघितलं की दोन प्रॉपर्टीज अपोजिट प्रॉपर्टी ह्या मेथडमध्ये युटिलाइज केले जातात, हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक ऑफ पार्टिकल. मग हायड्रोफिलिक म्हणजे काय तर जे वॉटरमध्ये काय होतं मिक्स होतं आणि हायड्रोफोबिक म्हणजे काय की जे वॉटरमध्ये मिक्स होत नाही, मिक्स होताना ते फेल होतं, रिपेल करतं ते पार्टिकलला. अशा दोन अपोजिट प्रॉपर्टी ते युटिलाइज केले आहे. मग त्यांनी सांगितले मेटलचे जे सल्फाइड्स असतात ते काय हायड्रोफोबिक प्रॉपर्टी आहे. हायड्रोफोबिक म्हणजे ते मिक्स होत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की काही जे गँग्यू पार्टिकल जे असतात ते गँग्यू पार्टिकल काय असतात हायड्रोफिलिक प्रॉपर्टी असते ते वॉटरसोबत काय होतं मिक्स होतात. अशा प्रकारचे दोन अपोजिट प्रॉपर्टीज या कॉन्सन्ट्रेटेड जे ओर आहे हे या फोर्थ फ्लोटेशन मेथडने काय केलं जातं सेपरेट केलं जातं. मग इन दिस मेथड द फाइनली ग्राउंड ओर इज पुट इन टू अ बिग टँक कंटेनिंग ॲम्पले अमाऊंट ऑफ वॉटर. आता बघा इथे ही टँक दिलेली आहे, या टँकमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये वॉटर काय केलं आहे फिल केलं आहे. जसं आपण बघितलं अप टू द टॉप ऑफ द टँकचे पूर्ण फुल टँक वॉटर घेतलं आहे जास्त अमाऊंटमध्ये, ती टँक बिग आहे, त्यामध्ये फायनली ग्राउंड ओर पुट केल्यानंतर सर्टन व्हेजिटेबल ऑइल सच ॲज अ पिन ऑइल, युकॅलिप्टस ऑइल इज ॲडेड इन द वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ फोर्थ. आता हे जी टँक आहे त्या टँकमध्ये आपण काय केले फायनली ग्राउंड ओर पुट केलं आहे. पुट केल्यानंतर काय करणार आहे पर्टिक्युलर व्हेजिटेबल ऑइल त्याच्यामध्ये टाकणार आहे. कशासाठी फोर्थ फॉर्मेशन होण्यासाठी, त्याच्यामध्ये फेस तयार होईल फोर्थ. प्रेशराइज्ड एअर इज ब्लोन थ्रू द वॉटर. प्रेशराइज्ड एअर काय केली जाते पास केली जाते त्या वॉटरला. देर इज अन ॲगिटेटर रोटेटिंग अराउंड इट्स ॲक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. द ॲगिटेटर इज यूज्ड ॲज पर द रिक्वायरमेंट. मग त्यांनी सांगितलं इथे की याच्यामध्ये काय केले जाते एअर सप्लाय केला जातो, प्रेशराइज एअर ब्लो केली जाते त्या टँकमध्ये. मग त्यासाठी काय केलं जातं ॲगिटेटर वापरलं जातं. ते ॲगिटेटर काय करतं सेंटरचा जो ॲक्सिस आहे ना त्याला फ्लोट करतं, म्हणजे त्या वॉटरची काय होते मूवमेंट होते आणि ॲगिटेटरचा जो वापर आहे यूज आहे तो जशी रिक्वायरमेंट असेल तसा केला जातो.
बबल्स आर फॉर्म ड्यू टू द ब्लोन एअर. आता त्याच्यामध्ये एअर सप्लाय केली जाते, त्यामुळे काय होणार आहे, तिथे बबल्स फॉर्म होणार आहेत. ड्यू टू द ॲगिटेशन अ फोम इज फॉर्म फ्रॉम ऑइल, वॉटर अँड एअर बबल्स टुगेदर ड्यू टू द ॲगिटेटिंग. मग त्यांनी सांगितले की फोम म्हणजे फेस तयार होतो कशामुळे, तर ॲगिटेशन केल्यामुळे. जो कशापासून फॉर्म होतो, ऑइल असेल, वॉटर, एअर बबल, आणि त्याचप्रमाणे ॲगिटेटिंग कंटिन्युअसली केल्यामुळे एका पर्टिक्युलर टाईममध्ये. दिस फोम राईज टू द सर्फेस ऑफ वॉटर अँड फ्लोट्स. आणि हा जो फोम आहे तो काय होतो, त्या टँकच्या अप्पर पार्टला, तो अप्पर सरफेसवरती तो फ्लोट होतो तो त्यावरती. दॅट इज वाय दिस मेथड इज कॉल्ड फोर्स फ्लोटेशन मेथड. आणि म्हणून इथे काय होतं, जो फोम तयार होतो तो फ्लोट होतो, म्हणून ह्या प्रोसेसला फोर्स फ्लोटेशन प्रोसेस असं म्हणतात. The particle of certain sulfide ore float with the foam on water as they preferentially get wetted by the oil. मग त्यांनी सांगितले की जे सल्फाईडचे ओर असतात, ते सल्फाईडचे ओर काय असतात, हायड्रोफोबिक प्रॉपर्टी फॉलो करतात, म्हणजे ते वॉटरमध्ये मिक्स होत नाही, आणि त्यामुळे ते काय होणार आहे, फोमच्या याने ते ऑइलसोबत वेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, दिस मेथड इज यूज फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेंड अँड कॉपर पायराइड. मग त्यांनी सांगितले की जर आपण एक्झाम्पल बघितलं तर यामध्ये यूज केलं जाणार ह्या मेथडमध्ये तर झिंक ब्लेंड आहे, ZnS अँड कॉपर पायराइड, ज्याचा फॉर्म्युला आहे CuFeS2. आणि अशा प्रकारे काय केलं जातं, ही फोर्थ फ्लोटेशन मेथड कॅरीड आउट केली जाते. देन लास्ट सेपरेशन मेथड आहे ती आहे लिचिंग. द फर्स्ट स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल, ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर फ्रॉम देअर ओर इज द मेथड ऑफ लिचिंग. मग त्यांनी सांगितले की मेटल जे आहेत जसं ॲल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वर असेल, याची जी फर्स्ट स्टेप आहे एक्स्ट्रॅक्शनची, त्याच मेथडला काय म्हटलं जातं, लिचिंग. इन दिस मेथड द ओर इज सोक्ड इन द सर्टन सोल्युशन फॉर अ लॉंग टाईम. या मेथडमध्ये ते जे ओर आहे ते सोक केलं जातं सर्टन सोल्युशनमध्ये लॉंग टाईमसाठी. द ओर डिझॉल्व इन दॅट सोल्युशन ड्यू टू द स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. आणि हे जे ओर असतात ते सोल्युशनमध्ये डिझॉल्व होतात कशामुळे, तर एक पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन तिथे कॅरीड आउट होते. द गँग्यू हाउएव्हर डज नॉट रिॲक्ट अँड देअरफोर डज नॉट डिझॉल्व इन दॅट सोल्युशन. आणि जे गँग्यू असतं ते रिॲक्ट होत नाही जरी रिॲक्शन झाली तरी, आणि त्याचप्रमाणे ते त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व पण होत नाही. सो इट कॅन बी सेपरेटेड. आणि त्यामुळे ते गँग्यू जे आहेत ते इझिली सेपरेट करता येऊ शकतात. मग त्यासाठी एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड, द ॲल्युमिनियम ओर इज डन बाय लिचिंग मेथड. मग त्यांनी एक्झाम्पल त्यांनी सांगितले कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड जे आहे त्यापासून काय केलं जातं, ॲल्युमिनियम ओर एक्स्ट्रॅक्ट केला जातो लिचिंग मेथडने. हिअर बॉक्साईड इज सोक्ड इन सोल्युशन इन ॲक्वियस NaOH or aqueous Na2CO3 which dissolve the main ingredient alumina in it. बॉक्साईड जे आहे ते बॉक्साईड हे कशामध्ये सोक केलं जातं, NaOH किंवा ॲक्वियस Na2CO3 या सोल्युशनमध्ये. त्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर मेन जो इन्ग्रेडियंट आहे ॲल्युमिना हा त्या बॉक्साईडपासून काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केला जातो. ही झाली लिचिंग मेथड. अशा प्रकारे आपण 4 मेथड्स बघितल्या आहेत सेपरेशनच्या.